अरे हे मृदंगाचार्य गायनाचार्य म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे. पुन्हा आपण इथपर्यंत आलो. ह्याची दाण म्हणसी काही मागा ह्याची देगा. हो पण ह्याची म्हणजे नेमकं काय? ह्याची दान देगा देवा. इथपर्यंत आलो आपण. आता तुकाराम महाराज देवाला दान मागतात. मग देव दान देऊ शकतो का? कारण दान देणाऱ्या जवळ पृथ्वीराजजी 3 गोष्टी पाहिजे. उदार पाहिजे, श्रीमंत पाहिजे आणि त्याला स्वातंत्र्य पाहिजे. एक जरी घटक कमी असेल तरी दान देणं शक्य नाही. आणि हे अनुभव आमच्या सप्ताहाच्या मंडळाला येतात. गावोगावी सप्ताह असतात. मग पावती बुक छापून आणतात वकील साहेब. मग 10-20 असतात आमचे ते वारकरी. गोपीचंदन तुळशीच्या माळ्यात त्या सप्ताहाचं मंडळ. हनुमानजीच्या मंदिरात नारळ फोडतात. का रे कुठं चालता पहिल्यांदा? बरे का काय म्हणतात, नाट नाही लागली पाहिजे, श्रीमंताकडे चला. दानासाठी सांगतो मी. आणि हे 5-25 पावती बुक घेऊन अंगणात उभे राहिले की तो हिऱ्याच्या अंगठ्यान 10 तोळ्याचं लॉकेट सिगरेट ओढतच मालक दरवाजात उभा राहतो. अब्जाधीश बराच वेळ बोलतच नाही. हेच वारकरी म्हणतात तुमच्याकडे आलो पाटील, दिसताय मला, आंधळ नाही मी. अरे काही धंदे आहे का नाही? बरं दिसतंय आमचं घर. उठला सुटला चालला आमच्याकडे. आलाच आहे तर घ्या 11 रुपये. ते म्हणतात तुझे 11ही नको, राहू दे तुलाच. इथे श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, तुला बसवा खाली. उदारता नाही म्हणजे हाही दान देऊ शकत नाही. अरे आता काय करताय? आता श्रीमंताच्या नको भाऊ, सगळ्यात गरीबाच्या घरी चला. तिथून निघाले ते 10-15 जण. गरीबाच्या घरी वारकरीच होता. 2 तुळशीच्या माळा, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, 2 शेळ्या बांधून होत्या. 10 फुटाचं अंगण सारवलेलं, त्याच्यात प्लास्टिकच्या फुटक्या बादलीत वृंदावन होतं. पोत्यावर बसला होता, ज्ञानेश्वरीचं वाचन चाललं होतं. गरीब आल्याबरोबर उठला, सर्वाच्या पायावर डोकं ठेवलं. डोळे भरून आले त्याचे. आम्ही सप्ताच्या वर्गणीसाठी आलो. तो रडायला लागला. म्हणले काय भानगड आहे रे? त्याच्याकडे गेलो तर 11 रुपये घेऊन जा म्हणतोय. याला अजून आकडाही सांगितला नाही, रडायला लागलं. ए भाऊ देऊ नको पण रडू नको, आम्ही चाललो वापस. अहो मी त्यासाठी नाही रडत. दारिद्र्य हात धुवून लागलं 3 पिढ्यापासून आमच्या गरीबाच्या माग. कधी माझ्या आजानं, माझ्या बापानं, मी वारकरी जीव घातला नाही. पण यंदा ठरवलं होतं पाटील, माझ्या गावात सप्ताह आहे, जेव्हा सप्ताहाचं मंडळ येईल त्यांना मी 500 रुपये या वर्षी देईल. ते ज्ञानेश्वरीत ठेवले होते. रोज ज्ञानेश्वरी वाचायचो, 500ची नोट पाहायचो, रोज वाचायचो. कालपर्यंत होती, पण काल माझी मुलगी आजारी पडली, दवाखान्यात नेलं. 500चे 500 खर्च झाले. मालक यंदाही गरीबाला क्षमा करा. इथे उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, पण श्रीमंती नाही. हाही दान देऊ शकत नाही. तो श्रीमंत आहे, स्वातंत्र्य आहे, पण उदारता नाही, तोही दान देऊ शकत नाही. मग आता कुठे चालता? आता मध्यमवर्गीय पाहावं, गरीबही नको, श्रीमंतही नको. म्हणून मध्यमवर्गीयाच्याकडे हे 10-20 जण आले. तो दारातच होता. अरे बाहेर का उभे? आत्या आत्या आत्या. सोफा सेटवर बसवले 10-20 सर्व. त्यांना कांदा पोहे, उपीट, चहा झाला. आम्ही सप्ताहाच्या वर्गणीसाठी आलो. अरे खूप चांगलं काम करता भाऊ, काहीच हरकत नाही. किती आहे आमच्याकडे? 11,000 रुपये. अरे तुम्ही लाजू नका, खूप मोठा खर्च आहे. मन मोकळे बोला, देवानं आपल्याला काही कमी केलं नाही. बरं 21,000 रुपये चालेल, लिहा. मग हेलपाटा पुन्हा कशाला? देऊन टाका ना. तेवढीच अडचण आहे का? ती नगरला गेली. इथे श्रीमंती, उदारता आहे,
पण स्वातंत्र्य नाही, तोही दान देऊ शकत नाही. आता देवाची उलट तपासणी करायची. उदारता, श्रीमंती आणि स्वातंत्र्य असल्याशिवाय दान शक्य नाही. आणि तुकाराम महाराज देवाला दान मागतात. मग देव उदार आहे का, देव श्रीमंत आहे का, त्याला स्वातंत्र्य आहे का? विठ्ठल थोडक्यात मला अर्धाच तास कीर्तन करायला सांगितलं बाबांनी. थोडक्यात अरे सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागलं पृथ्वीराजजी, पण ते लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते त्याची श्रीमंती किती. ज्याच्या अंगणामध्ये मार्बल आहे त्याच्या घरात याच्यापेक्षा भारी फरशी असेल की नाही. तसं लक्ष्मी साक्षात ज्याच्या चरणाची सेवा करते त्याची श्रीमंती किती. साक्षात लक्ष्मीचा पती आहे, श्रीमंत आहे. बर स्वातंत्र्य करशील तरी नोहे काही, राईचा पर्वत राई, ही स्वातंत्र्य आहे. आणि उदारता तुम्हाला माहिती आहे, तो 5 वर्षाचा ध्रुव चेंडू आला राजवाड्यात, चेंडू गेला चेंडू आणण्यासाठी, कारण तो बाहेर त्याची आई सुनीती नगराच्या बाहेर, गावाच्या बाहेर तिचा महाल होता, तिथे ध्रुव राहत होता. आणि उत्तानपाद राजा सुरुचीच्या महालात होता. सुरुचीचा महाल गावात होता. उत्तानपाद सुरुचीच्या अधीन होता. जेव्हा सुरुचीच्या अधीन जातो त्याला उत्तानपाद म्हणतात. आणि जेव्हा राजा रुचीच्या अधीन जातो तेव्हा नीती गावाच्या बाहेर जाते. ती बाहेर ध्रुव नीतीच्या पोटी, रुचीच्या नाही. आणि त्याचा तो चेंडू राजवाड्यात आणण्यासाठी गेला. बसलेले वडील, अरे इकडे रे बा, मांडीवर घेतलं बरं का रोहिदास, बोलू लागले, असा येत जा बेटा. सुरुचीला वाटलं कोणासोबत बोलतंय. बाहेर येऊन पाहिलं तर सवतीचं बाळ पतीच्या मांडीवर. उधर खाली, घाबरू नका, तिथलं सांगतो. ते चिपकलं बापाला. हा ना, अरे या मांडीवर बसायचं होतं, या पोटी जन्माला यावं लागत होतं. खास कण हिसकावून घेतलं, खाली पडलं. चालता हो इथून. ते जाईना, लाद घातली कंबरड्यात, खाली पडलं. पुन्हा उठलं आदिनाथ महाराज, पण रडत रडत त्यानं बापाकडे पाहिलं. उद्देश एकच होता, विना अपराध माझ्या मायनं लाद घातली, माझा बाप काहीतरी म्हणल. पण आधीन रुचीच्या गेलेला राजा काहीच बोलला नाही. त्यामुळे जास्त रडायला लागलं. रडत रडत आपल्या आईकडे आलं. काय रडतो बेटा? त्याला माहिती होतं, जर खरं कारण सांगितलं पृथ्वीराजजी तर माझी आई जाईल, केशेशु केशेशु दंडेशु दंडा, हा दोघीचं भांडण होईल. कुलवान घराण्यातली लेकरं दुःख सहन करतात, पण भांडणाची कारण लपवून ठेवतात. अरे का रडतो माझ्या राजा? मला वचन दे आई, मग सांगतो. त्या आई सोबत भांडत नसतील तर. नाही भांडणार बेटा. माझा चेंडू गेला होता आई, चेंडू आणण्याकरता गेलो तेव्हा बाबांनी मांडीवर घेतलं, असाच येत जा म्हणत होते. तेवढ्यात ती आई आली. उधर खाली, या मांडीवर बसायचं होतं तर या पोटी जन्माला यावं लागत होतं. मला खाली पाडलं आई. चालता हो इथून. मी जाईना. 2 लाथा कमरड्यात घातल्या आई. मी बाबाकडे पाहिलं. आई, मनातलं बोलू, त्या आईतनं त्या आईत, तुझ्यातनं त्याच्यात काही फरक वाटत नाही मला. तू लात मारली काय आणि तिनं मारली काय? मग का रडतो बेटा? विनाकारण 2 लाता मारल्या तरी माझा जन्मदाता बाप एक शब्दही बोलला नाही, यासाठी रडतो आई. मग आता मला बापाची मांडी बसायला मिळणार नाही का ग आई? माय रडून म्हणली, आपल्यासारख्या दुर्दैवाला कोण आहे रे बेटा देवाशिवाय मांडी द्यायला? देव. आणि तो कुठे असतो? वनात. निघाला. राजाला कळालं, पश्चाताप झाला. उत्तानपाद राजानं लोटांगण घातलं, बाळा जाऊ नको, लोक मला शिव्या घालतील, अर्ध राज्य देतो, तुमचा सुतईचा सडा नको बाबा. मी सगळे आता जगाच्या बापाला मागणार आहे, माझ्या बापाला नाही मागणार. आणि जेव्हा वनात आला
नारदाला दया आली, नारदजी आले. कोण रे बाळ? ध्रुव. कशासाठी आला? बापाची मांडी मागण्यासाठी. काय करणार आहे? देवप्राप्ती. त्यासाठी तपश्चर्या. अरे वट पिळल्यावर दूध गळतं रे, एवढा कोवळा तपाच्या भानगडीत नको पडू बाळ. मग अनंत जन्मीचे तप एक नाम. मग ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान प्रसन्न झाले. कपोल शंख गालाला लावला. काय पाहिजे म्हटल्यावर ते बापाची मांडी मागायला आलं होतं, पण कपोल शंख गालायला लावल्यामुळे मागणी बदलून मागितली. काय पाहिजे? मला कोणी उठवूच नये असं बसायला ठिकाण पाहिजे. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला. अढळपदी बाळ बैसविला. अढळपदी बाळ बैसविला. दुधाचा सागर उपमन्यु. दुधाचा सागर उपमन्यु. दुधाचा सागर उपमन्यु. तो वना आला याची लागी, बैसावया पितयाच्या उत्संगी. पण चंद्र सूर्या परिस जगी श्लाघू केला. याला म्हणतात उदार. बापाची मांडी मागणाऱ्याला अढळपद देणा इतका उदार. उदार. एक त्याच्यात टोक आलंच होतं. क्षीराचा सागरू. उपमन्यू गरीबाचं पोर. पृथ्वीराजजी दूध मागितलं की त्याची मम्मी फुलपात्रात पाणी 2 चमचे पीठ पांढरं करून द्यायचं, ते दूध समजून प्यायचं बरेच दिवस. परिस्थिती बिकट. पण एक दिवस कोजागिरी पौर्णिमेला रात्री पत्री खडी साखर, आटीव दूध, केशर घातलेलं, चंद्रामृत स्रवलेलं दूध चांदीच्या फुलपात्रामध्ये राजपुत्र मित्राकडे पहिला घोट घेतला आणि फुलपात्र ठेवलं उपमन्यूनं. मित्रा, हे काय आहे? दूध आहे. दूध असं असतं का रे? मग आमची आई देते ते काय, ते मला नाही सांगता येणार. झालं सकाळी लवकर होते रे भाऊ कीर्तनात. 10:30 झाले. सकाळी आईला दूध मागितलं. आई दूध दे. तिला काही डेअरीवर जायचंच नव्हतं आदिनाथ बाबा. घरात गेली, 2 चमचे पीठ त्याच्यात टाकलं, फुलपात्रात पाणी पांढरं करून घे असं हाती धरलं. कोणी? उपमन्यूने. आईकडे पाहिलं. आई, खरं सांग, हे दूध आहे का? पिठाचं पाणी पाजून फसवलं मला. रात्री माझ्या राजपुत्र मित्राकडे प्यालो तसं दूध पाहिजे आई. माय रडली. तसं दूध मी नाही देऊ शकत बेटा. मग माता म्हणणे बाळ काशी. माता काशी. माता म्हणे बाळ काशी. माता